विष्णू परमात्माला दिलेलं वरदान, सर्वस्व दिलेलं आणि ब्रह्मदेवाचं असणारं शिरच्छेदन केलेलं, परत आमच्या ब्रह्मदेवाला वरदान देऊन प्रत्येक मंदिरामध्ये स्थान दिलं. आणि मग विष्णू परमात्मा रुंडमाळा, व्याघ्रांबर नेसलेला, हातामध्ये त्रिशूळ डमरू, हे जे काही स्वरूप आहे याला मी साकार स्वरूप म्हणतो. साकार स्वरूप जर सुद्धा पाहायला गेलं सज्जन हो, ये रवी शास्त्राशी अगम्य अगोचर, तू दिसणारा सुद्धा नाहीस, मनालाही अगोचर आहेस. ज्या ठिकाणी मनाचं मनपण संपून जातं, उन्मन अवस्था प्राप्त होते, तुम हो जग में महान, तुम हो जग में महान, शिव शंकर हे भयंकर, गंगा तुम्हारे माथे पे चंदा सजाया, जटावन बैठी जग में महान, तुम हो जग में महान, तुम हो जग में महान, वीरभद्र शरण में आया, चरण में अपने, तुम हो जग में महान, प्रभू जे काही तुमचं लिंगरूप आहे, निराकार परब्रह्म स्वरूप आहे, त्याची नेमकी व्याख्या काय आहे बरं? आणि ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्माने विचारल्यावर भगवान शिवाने सांगितलं, लय गच्छति यत्रेव जगदीथ चराचर. मग त्यावेळेला सांगितलं, प्रभू तुमच्या अशा लिंगाची आराधना कोणी कोणी केली, कोणाकोणाचं हित झालं? त्यावेळेस आमच्या भगवान शिवानं सांगायला सुरुवात केली. देवानं सुवर्णाचं लिंग बनवलं, विश्वदेवानं चांदीचं लिंग बनवलं, वसुगणांनी पितळेचं लिंग बनवलं, लक्ष्मीनं स्फटिकाच्या लिंगाची पूजा केली, त्यावेळेस लक्ष्मी रूपता प्राप्त झाली. आदित्य गणानं तांब्याचं शिवलिंग बनवून पूजा केली. त्याच्या पुढे गेलं तर माझ्या कृष्ण परमात्माला संतती होत नव्हती. त्यावेळेला उपमन्यू ऋषीकडून आणि शांभवी नावाची शिवदीक्षा घेतली. माझ्या लिंगाचं आराधन करावं लागलं माझ्या कृष्ण परमात्माला. त्याच्याही पुढं जाऊन सांगायचं जर म्हणलं तर माझ्या कृष्णासोबत असणारा सुदामा, माझ्या कृष्णासोबत असणाऱ्या सुदामानं सांगितलं, हे कृष्णा, हे प्रभू, अरे मला मुक्ती दे ना. त्यांनी सांगितलं, मी तुला नाही मुक्ती देणार. मग किंवा पाशुपत म्हणताय ना, त्याच्यासाठी सुद्धा माझ्या कृष्ण अर्जुनानं आराधना केली म्हणून सांगितलं शिवप्रित्यर्थ. हनुमंतानं असणार द्रोणागिरी आणत असताना ज्याने एका दिवसामध्ये, एका रात्रीमध्ये 7 अध्याय असणारी जी शक्ती ऐकली,
त्याच्यातला 4था अध्याय काळ नेमीचा रामायण, त्या वनस्पत्या आणता आल्या आणि तो डोंगर आणता आला. त्याच्याही पुढं जाऊन सांगायचं म्हणजे बार्शीच्या भगवंताच्या मस्तकावर शिवलिंग आहे महाराज. अनंत शयन मंदिरात अनंत पद्मनाभ नावाची माझ्या विष्णू परमात्माची मूर्ती आहे, त्याच्याही मस्तकावर शिवलिंग आहे. तळवणीच्या वीरभद्राच्या मस्तकावर शिवलिंग आहे. सोडरमलच्या कुमारस्वामीच्या मस्तकावर शिवलिंग आहे. काशी विशालाक्षीच्या मस्तकावर शिवलिंग आहे. शांकभरी मातेच्या मस्तकावर शिवलिंग आहे. आद्य शंकराचार्य वैष्णव संप्रदायाच्या आदी जगद्गुरु मानल्या जातात, त्या जगद्गुरुला आणि रेणुकाचार्यांनी चंद्रमौळीश्वर नावाचं शिवलिंग दिलं. आणि आजही करवीर माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये माझा ज्ञानराजा परम शिवभक्त सज्जन हो, परम शिवभक्त आहे. ज्ञानेश्वराला लिंगाची आराधना केल्याशिवाय मोक्ष मार्ग मिळाला नाही, या व्यासपीठावरून सांगतो आणि ओव्या सहित पुरावा देतो ज्ञानेश्वरी मधल्या. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या. शंकराला म्हणा, माझ्या ज्ञानेश्वराला बेल व्हायचा होता, 56 भाषा ज्ञानेश्वरीच्या सज्जन हो. आणि गंगावती व्हावं लागली. म्हणजे गंगावती म्हणजे काय? निर्गुडी. शेतकरी लोक असले तर बघा, निर्गुडीचे पानं वाहिले माझ्या ज्ञानराजानी. लिंग देखिले तिही त्रिभुवन विस्तारिले, मेघाधारी स्नपन केले, ओवाळले रविदीपे. सूर्य रूपानं ओवाळलं, आत्मनैवेद्य समर्पिले, मग ब्रह्मानंदी मन रंगले, आत्मलिंग ध्याईले, ज्ञान देवे हृदयी. ज्ञानेश्वरीमध्ये 6वा अध्याय 305वी ओवी परमात्म लिंग म्हणून सांगितलं. 18वा अध्याय 632वी ओवी परमात्म लिंगाची व्याख्या केली. आत्मलिंगाची व्याख्या 18वा अध्याय 1307वी ओवी 273वी ओवी ज्ञानेश्वरीमध्ये निराभारी जंगम आणि साभारी जंगम दाखवला. आजपर्यंत उघड झाला नाही. ज्ञानेश्वरांनी एक ओवी लिहिली, गुरुलिंग जंगमो तेने मज दाविला. ईश्वर कोणाला म्हणावं? ईश्वर आहे. ईश्वर म्हणजे भगवान शिव. येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसावो. येणे वरे, कोण्यावरे? कोणत्या वरदानानं? विश्वेश्वराच्या कृपा प्रसादानं. ज्ञानदेव सुखी. आळंदी गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव. सिद्धेश्वराचं सान्निध्य गाठावं लागलं आणि त्याचं तिथं संजीवन समाधी माझ्या ज्ञानराजाला घ्यावं लागली. त्याच्या पुढं निवृत्तीनाथाला त्र्यंबकेश्वर लागलं प्रयाण करण्यासाठी म्हणून सांगितलं जातं. त्याच्या पुढं माझ्या पंढरपूरच्या विठोबाच्या मस्तकावर शिवलिंग आहे महाराज. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. ही माहिती तुम्हाला स्थल महात्म्य नावाचा ग्रंथ आणि पांडुरंग महात्म्य नावाच्या ग्रंथात भेटून जाईल. पांडुरंग का नाव पडलं माझ्या विठ्ठलाला? माझ्या विठोबाला पांडुरंग का नाव पडलं? तर स्थल महात्म्य आणि पांडुरंग महात्म्य. चमस आणि पिप्पलायन शेवटचा ज्याला चरपटी म्हणतो आम्ही, या प्रत्येक नाथाला बद्री केदारला घेऊन जावं लागलं.
शंकर प्रगट झाले, सांगितलं दत्ता कोण आणलंस हे? अनुक्रमे कवी नारायण, हरिनारायण, अंतरिक्ष नारायण, अनुक्रमे मच्छिंद्र गोरक्ष वगैरे वगैरे. आणि मग त्यावेळेला आज्ञा शिकवलं, पुरुषार्थ ठेवा हनुमंतासारखा आणि आराध्य भजा शिव. कारण का प्रत्येक हनुमान मंदिरामध्ये शिवाची स्थापना माझ्या रामदास स्वामीने केली, लिंगाची स्थापना माझ्या रामदास स्वामीने केली. त्याच्याही पुढं जाऊन सांगायचं आम्हाला तर छत्रपती शिवाजी राजांनी सगळ्या जगाला संदेश दिला. एकच राजा एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. एकच राजा इथे जन्मला, जगवाचे दिसल्यावर, आठवण येते मना मनातून भगवानेला दिसल्यावर. जात पात ती धर्म निमानी तो जन्मला माणूस किया शिवभक्तांच्या हृदयावर, शिवभक्तांच्या हृदयावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर. नेतृत्व आणि त्या माझ्या छत्रपतीनं जगाला संदेश दिला, महाराज शिव आराधना करा, शिव आराधना करा. रक्ताची करंगळी कापली आणि रक्ताचा अभिषेक माझ्या रायरेश्वरावर केला. हर हर हर. आम्हाला जर जाऊन सांगायचं म्हणलं, त्यांनी पारद शिवलिंगाची आराधना केली माझ्या छत्रपतींनी. दररोज त्यांच्या पूजेमध्ये पारद लिंग होतं. माझ्याकडे तोही पुरावा आहे महाराज. 71 कोटी रुपयाच्या लिंगाची आराधना माझा मुकेश अंबानी करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठून उभे राहिले? काशीमधून. कशाची आराधना केली? विश्व पद मिळालं महाराज. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, रामदेव बाबा, हरिद्वारला असणारे रामदेव बाबा, त्यांच्या गळ्यामध्ये शिवलिंग आहे. पाहिजे तात्काळ फळ पाहिजे, त्याने असणार लिंगाची आराधना करावी महाराज. आणि ब्रह्मदेव असते विष्णू परमात्माला सुद्धा लिंग पूजन केल्याशिवाय यश मिळालं नाही. पूजन केल्याशिवाय कोणतंच वैभव मिळालं नाही. जेवढे काही देवी देवता आहेत
त्यांना लिंग पूजन करावं लागलं. म्हणून आमच्या 12 ज्योतिर्लिंगाच्या फोटोमध्ये एक श्लोक दिलेला असतो, लिंगमध्य जगत सर्वच्या बाजूने तटबंदी होती आणि गावातून बाहेर जाणारी एकच वेशी होती, रस्ता. लिंग झालं तयार, गाव उभं आहे, चौकडून असणारी तटबंदी आहे आणि वेशी रूपाचा एकच रस्ता बाहेर जाणार. घर बघा, वर असणारा भाग आणि एकच रस्ता जो पाणी जाण्याचा आहे. जे जे काही बिल्डिंग नव्या बांधतात त्यांच्या बिल्डिंग बघा, चौकडून असणार, मध्ये बिल्डिंग उभी असते, चौकडून राऊंड मारला जातो आणि एकच रस्ता दिला जातो, करावा लागतात. पण हा माझा भगवान शिव एवढा श्रेष्ठ त्या ठिकाणी की तो जगाचाच आधार असल्यामुळं मध्यभागी स्थापन केला जातो. जगाचा आधार आहे म्हणून लिंग असणार मध्यभागी स्थापन केलं जातं. रुद्र अर्थात शिव मानला गेला. बघा आता जे काही शिव आहे ही शाळुंक आहे आणि गळ्यात घातलेले हार जे आहेत, तुम्ही कंठी वगैरे जे काही तुम्ही दागिने घालता, कशा पद्धतीने घालताय, ही शाळुंक आहे. तर गळ्यामधून खाली उतरती असणाऱ्या ज्वाळा भडभड वाहत होत्या. कारण का अग्नी ऊर्ध्व वाहतो, अशुद्धाला अग्नी जाळतो. कशाला जाळतो अग्नी? अशुद्धाला. ध्यानात ठेवा, त्याच्यावर असणारा मळ जळतो, सोनं जळत नाही. सोन्याचा पाक होईल, कणकरस तयार होईल, पण शुद्ध सोन्याला जाळण्याची ताकद अग्नीमध्ये नाही. आणि म्हणून करायचं म्हणलं प्राणप्रतिष्ठा रूपानं, तर त्याला वर आच्छादन असल्याशिवाय लिंग स्थापन होत नाही. वर कमीत कमी पत्र किंवा मंडप घालावा लागतो, त्यावेळेस प्राणप्रतिष्ठा त्याची व्हावी करता येते. आणि प्राणप्रतिष्ठा ₹10 अशा असणाऱ्या लिंगाला कुठं ठेवता? उन्हामध्ये. तुमच्या घराचा द्वारपाल आहे का तो? ज्या काही घरोघरी असणाऱ्या फरशा सुद्धा देवाच्या ज्या काही तुम्ही दरवाज्यावर लावता ना, ते धर्मपंथाच्या लोकांना विचारलं जातं, का हो तुमचं कुळदैवत काय? बऱ्याचशा 90-95% लोकांना माहित नाही आपलं कुळदैवत काय आहे. माझ्या कुळावर येणारे जे काही संकट आहेत हे दूर करायचं काम कुलदैवत करतं आणि सर्वात श्रेष्ठ कुलदैवत मानलं जातं. आणि म्हणून आमच्या देवाऱ्यामध्ये त्या ठिकाणी जे काही देव तुम्ही आणतात, ते देव खड्डा मागून आणि पुढून नुसता साचा नसावा, तर त्याला मागून पाठ असावी, साप असणार पाठ त्याला असावी. भरी म्हणून ठेवायची काय जरूरत आहे? आणि अंगणातही ठेवतात तुम्ही, तर कुठं ठेवता? कुठं ठेवतात तुम्ही? तुळशीमध्ये, बर का? मग आता पातिव्रत्य माझ्या तुळशीचं, माझ्या तुळशीचं पातिव्रत्य महाराज. परम पवित्र असणारी तुळशी आहे आणि परम पतिव्रता आहे ती. त्याचं ठिकाण तुळशी जवळ नाही, एकच आहे. तुळशी ही परम. अंधश्रद्धेकडे जाण्याचा प्रयत्न करू नका. बऱ्याचशा लोकांनी धर्म बदलला महाराज, बऱ्याचशा लोकांनी धर्म बदलला. त्यांच्या गळ्यामध्ये पहिले लिंग होते, त्यांनी लिंग काढून टाकले आणि आज असणारी नाही. आमच्या रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथामध्ये एक ओवी लिहिली, दशकामध्ये, जननीस येता विटाळ, जननीस येता विटाळ. अशा पद्धतीने त्यांचा दिनक्रम दिवस मानला जातो. मग आमच्या रामदास स्वामींनी सांगितलं, जर विटाळाचाच देह आहे, जन्मल्यापासून मरेपर्यंत विटाळाचा हा देह आमचा मानला जातो, मग मंत्र सुफळ कधी होईल मानला? ऋषीकडून शिवभक्तीचं ज्ञान घ्यावं लागलं. सांगायचं तात्पर्य की प्रत्येकाला गुरु विना गती नाही.
आणि म्हणून धर्मपंथामध्ये असं सांगितलं जातं, ज्याला गुरु शिखाग्रापासून नखाग्रापर्यंत पूर्ण मंत्र अग्निरूपानं शरीरात घुमल्या जातो आणि घुमल्याच्या नंतर आनव, माया आणि कार्मिक तीनही मुलं जळून जातात आणि हा शरीर पवित्र आणि परिशुद्ध होऊन जातो. आणि मग तुम्हाला मंत्र जंगमाकडून होते महाराज. आणि जंगम कुळाचा सुकुमार तोची गादी पिठाशी आधार, येरा नशी अधिकार म्हणून त्यास त्यागावे. आणि ब्रह्मांडामध्ये दोन गुरु दाखवले गेले मुख्य, भगव्याचे अधिकारी. भगव्याचे अधिकारी लिंगायत धर्म संप्रदायामध्ये जे काही बाबा होते, गुरु होते, ते मठातले बाबा होते. आज ते मठातले बाबाही त्या रूपाने राहत नाहीत किंवा धर्म आचरण करत नाहीत, हे ठीक सोडून द्या समजा. पण दोन असणारे भिक्षुक, दोन असणारे भगव्याचे अधिकारी, वासवी सतशिष्यासी मनोनी शिवाशी गुरु अधिक. त्या देवापेक्षा गुरुला अनन्य साधारण महत्व दिलं महाराज. त्या मूर्तीमधलं देवत्व असणारं जागृत करायचं काम आणि तुम्हाला साक्षात्कार करून द्यायचं काम गुरु करतो. किंवा पशुपती म्हणलं त्याला, ते व्रत कसं करावं? ज्या दिवशी आम्हाला व्रत आहे त्या दिवशी त्या स्त्रीनं ब्रह्म मुहूर्तावर उठावं. आमच्या गावात असतं, लक्षात घ्या. ब्रह्म मुहूर्तावर उठणं आणि शुचिरभूत होणं, सचेल स्नान करणं, डोक्यावरून पाणी घेऊन त्याला सचेल स्नान म्हणायचं. आणि जसं आमच्या डोक्यावर पहिला तांब्या पडेल तसं त्या आराध्य असलेल्या स्मरण आमचं त्या दिवशी घडलं पाहिजे. पण आमच्या त्या गावाकडच्या, जुन्या गावाकडच्या बाया काय करत होत्या? मेली माय रटकी माय चटकी म्हणून बोट मोडून शिव्या देत होत्या. इकडच्या नाही बरं का, आपल्या गावातल्या नाही. आपल्या गावातल्या खूप हुशार, ज्ञानी आणि भक्त आहे. आमच्या जुन्या गावाकडचं सांगतोय. ज्या दिवशी आम्हाला उपवास आहे त्या दिवशी आमच्या तोंडातून एकही वाईट शब्द बनावं लागतं, कपाळाला गंध लावावा लागतो, गळ्यात तुळशी माळा धारण करावी लागते. तर शिवाची आराधना करायची असली तर कपाळाला विभूती, सर्व अंगाला विभूती आणि रुद्राक्ष माळा धारण केल्याशिवाय त्या रुद्राची आराधना निश्चित होत नाही महाराज, ध्यानात ठेवा. त्यामध्ये महाराज आणि म्हणून त्या असणार रुद्रम भूत्वा, रुद्राचं आचरण करा, आभूषण धारण करा. आणि मग अशा पद्धतीनं पूजेचं साहित्य घ्या. त्या शिवाचं नामस्मरण झालं पाहिजे. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. त्या ठिकाणी आमचं नामस्मरण, आपल्याला परम भक्त होऊन जायचंय, परम भक्त होऊन जायचंय आणि नम्र होऊन जायचंय, अहंकारानं जायचं नाही. लक्षात ठेवा, त्याला समर्पित व्हा. मौन मंत्र म्हणत असताना 3 प्रकार आहेत. जे मी बडबड करून बोलायलो त्याला वैखरी वाचिक जप म्हणावा. मी बोलतोय, ओठ हालतात पण तुम्हाला ऐकू येत नाही, त्याला उपांशु जप म्हणावा. आणि मनातल्या मनात जो काही जप आहे तो कसा करावा? कोटी जप करण्यापेक्षा 11 जप मानस करा.
1 कोटीची बरोबरी करतोय म्हणून सांगितलं. आणि जे काही विद्यार्थी मंडळी आहे त्यांना इथून संदेश देतो स्टेजवरून मी, ज्यांची काही स्मृती कमी आहे, विस्मरणीला टेकून ज्यावेळेस तुम्ही वाचन कराल, संस्कृत असेल, प्राकृत असेल, गद्य असेल, पद्य असेल, त्यावेळेला ब्रह्मरंध्रामधून हेप्टोटाईज नावाच्या ज्या ग्रंथी असतात त्या स्त्रवतात आणि स्त्रवल्याच्या नंतर टाळूमधून मार्क्स पडतात. त्यांनी अशा पद्धतीनं अभ्यास करावा. आमची माऊली असणारी, व्रतधारी असणारे, गर्भगृहातून आतमध्ये प्रवेशद्वारातून मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केला, नामस्मरणामध्ये तल्लीन झालेली माऊली. आणि मग त्या ठिकाणी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. एक एक असणार फळ, बेल, फूल काय आहे ते वाहिले आणि नामस्मरणामध्ये तल्लीन होऊन गेले असते. विघ्न संतोषी लोक असतात, विघ्नामध्ये संतोष मानणारे, समाजामध्ये, धार्मिक कार्यामध्ये, लग्न कार्यामध्ये कोणाचे मोडायचे, काय करायचे, एक विघ्न संतोषामध्ये तल्लीन होऊन जायचे. असो, पुढे आतमध्ये जाऊन बसले तुम्ही. जात मध्ये असताना सुरुवातीपासून सांगतो तुम्हाला, काल मी ब्रह्मदेव सांगितला मंदिरातला. अगमार्थ तु देवानां गमनावेरवं घंटा नित्यं शयर उपद्रव नाशनम. आणि घंटा वाजवल्यामुळं उपद्रवी असणारे निघून जातात, बाधित पीडा संपून जातात आणि देवाचं आगमन होतं. समोर मंदिरामध्ये शिव महादेव आहे, पिंड आहे. त्या नंदीच्या उजव्या भागाकडून जायचंय. सुरुवातीला उजव्या भागाकडून गेल्याच्या नंतर दक्षिणेकडे तोंड करून उभं राहायचं. आपल्या मंदिरातलं उदाहरण देतोय. दक्षिणेकडे तोंड करून उभं राहिले, शिवपूजेला सुरुवात करायची. येताना या बाजूने यायचं, म्हणजे नंदीलाही प्रदक्षिणा होऊन जाते. भगवान शिवाच्या मंदिरात गेल्याच्या नंतर आम्ही त्या शिवाची असणारी आराधना करतो. आपल्या घरून पाणी न्यावं. सज्जन हो, लक्षात ठेवा, एखाद्याच्या घरी जर सुनबाई लेच कडकड 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 पडत असली कोणावर बी, सुनबाई पाणी लिंगाला पूजनासाठी न्यावं, महादेवाच्या पूजेसाठी न्यावं. मग कशात न्यावं? तांब्याच्या पात्रात न्यावं. तांब्याचाच तांब्या असावा, स्टीलचा नसावा. तो पैसा तांब्याचा होता पहिला. आणि मग उजव्या हाताने तांब्याचा पैसा पाण्यात टाकायचा आणि आतमधून पलीकडे जायचं. त्याच शास्त्र असे मंगळ मानला जातो, धर्मशास्त्राने, ज्योतिषशास्त्राने. आणि अशा असणाऱ्या तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन भगवान शिवाकडे जावं. आता पाण्यामध्ये 3 प्रकार आहेत. जे फिकं पाणी आहे ते मध्यम, आणि जे खारं पाणी ते कनिष्ठ. तिन्हीपैकी कोणतं असणारं तुम्हाला मिळवायचंय? तांब्यात पाणी घेतलं, पूजेला गेलो आणि जर आम्ही दर्भ टाकला, दर्भ म्हणजे मूळ, आम्ही पोळ्याच्या आदल्या दिवशी उद्या ह्या सर्वापेक्षा श्रेष्ठ दर्भाचा सण आहे. 1 कोटी पटीनं श्रेष्ठ आहे म्हणून सांगितलं. त्या दर्भामुळं पाण्याची पवित्रता होते. आणि असं शुद्ध असणारं पाणी जर माझ्या भगवान शिवाला दही जर समर्पित केलं तर त्या ठिकाणी गोधनाची प्राप्ती होते. उसाचा रस जर माझ्या शिवाला समर्पित केला तर लक्ष्मी प्राप्ती होते. मध किंवा तूप जर समजा एखाद्या वेळेस
शिवाला समर्पित केलं तर तेव्हा गाईचं दूध वाहा पुत्र प्राप्ती होते म्हणून सांगितलं. आणि गाईचं दूधही जर नाही मिळालं तर साखर मिश्रित पाणी भगवान शिवावर पिंडीवर समर्पित करा. वंशाचा काकवंद्या म्हणावं. आणि अशा स्त्रियांनी सुद्धा साखर मिश्रित पाणी समर्पित जर केलं तर वंशवृद्धी होते, वंशाचा विस्तार होतो. कापूर मिश्रित पाणी जर समर्पित केलं तर ज्वर संपून जातो. विषम ज्वर, हड्डी ज्वर, शीत ज्वर. किंवा एखाद्या कस्टमरला किंवा एखाद्या गिरायकाला जर कोणी धोका देणारे असले व्यापारी लोक तर त्यांना याचा फायदा होणार नाही, ध्यानात ठेवा. अशा लोकांनी काय करायचं, गाईचं दूध घ्यायचं अर्धा कप, त्याच्यामध्ये चिमूटभर साखर टाकायची. साखर आणि केशर माझ्या भगवान शिवाला जर समर्पित केलं तर दूर होऊन जाते बिमारी ती. मोहरीच्या तेलाने जर अभिषेक केला तर शत्रूंचा नाश होतो. थंड पाणी, मध आणि साखर या पाचीचं मिश्रण एका ठिकाणी केलं जातं, त्याला पंचामृत म्हणावं. आणि मग ते पंचामृत जर समर्पित केलं तर वंशवृद्धी होते, पुत्रप्राप्ती होते, व्याधीनाश होतो, सर्व सुखाचे भोग प्राप्ती होते, आणखी मोक्ष प्राप्त होतो. एखाद्या त्यांच्या आई वडिलांना म्हणलं का हो, तुमची मुलगी टिकली लावत नाही, गंध लावत नाही, आणि काय सांगा महाराज, आणि ऐकतच नाही. लाज वाटायला पाहिजे त्या मातेला, त्या आईला. त्या तुमचं लेकरू आहे आणि तुमचं ऐकत नाही. ठीक आहे, ज्या नट्या ज्या काय होत्या अभिनेत्र्या त्या सुद्धा काही मुस्लिम होत्या म्हणून त्या लावत नव्हत्या. आणि तेच असणार पाश्चात्य संस्कृतीचे सगळ्या ज्या काही मालिका टीव्हीवरच्या आहेत त्या तिथेही असणार कपाळाला टिकल्या लावल्या जात नाहीत. का आचरण करायला लागलात कपाळाला टिकली न लावण्याचं किंवा गंध न लावण्याचं, तर त्यांचाही एक असणारा चांगला गुण घेण्याचा प्रयत्न करा. तो मी तुम्हाला सांगतो. माझ्या मुस्लिम धर्म संप्रदायामध्ये कुराण मध्ये त्यांच्या असं लिहिलेलं आहे आणि सांगितलं जातं, ए छोकरी, तूने पराया मर्द नहीं देखना, तूने पराया मर्द नहीं देखना, अगर देखा तो तुझे जन्नत नहीं मिलेगी. मुली महाराज, मग मला सांगा, भारतामध्ये अत्याचार कोण्या धर्मावर व्हायले? हिंदू धर्मावर, सनातन धर्मावर. कधी अशा माऊलींचा असणार अत्याचार झालेले ऐकले का कधी? फार मोठं महत्व आहे महाराज. जे पिंगला, इडा आणि सुषुम्ना, तीन नाड्या या पूर्ण शरीराच्या, त्या तिन्ही नाड्याचं जे काही द्वार आहे त्याला आधार स्थान म्हणतात. दोन्ही भुवयाच्या मध्ये आज्ञाचक्रम रक्तवर्ण सुशोभनम सौमंगलम करम शुद्धम कुमकुम ते अर्पयाम्यहम. महाराज, बल, तेज, कांती आणि स्मरण शक्ती वाढवतो गंध. बल, तेज, चेहऱ्यावरचं तेज. हळद आणि चिंचोका एकत्र केला जातो त्यावेळेस कुंकाची निर्मिती होते. आणि मग असं असणार कुंकू, आणि त्याला लावू नका म्हणे, त्याचं डोकं दुखलं कोणाचं तरी स्वप्नात आला देऊ. भ्रामक कल्प 2.5 वर्ष केलेलं जे पाप आहे ते धुवून टाकण्यासाठी या मलमासामध्ये अन्नदान, वस्त्रदान, दक्षिणादान, दीपदान, अपूपदान मलमासामध्ये करायला पाहिजे की नाही? सहकार्य म्हणून तरी करायला पाहिजे की नाही? आणि म्हणून ज्यांना ज्यांना काही जो काही सप्ताह आहे सर्व महिला मंडळाच्या रूपानं या ठिकाणं शक्ती रूपानं
सत्र केलेल्याचं फळ मिळतं. त्यावेळेस सांगितलंय असं काही वेड्यावानी करू नको, आत्ताच्या आत्ता जातो आणि भगवान शिवाकडून लिंग आणतो. आमचा रावण गेला, तपश्चर्या केली, अनेक दिवस तपश्चर्या केली. बाकीचा राहिलेला भाग पुढे सांगेल. पीठाचे भाग जे काही शिवलिंग आहेत त्याचं महत्व काय आहे बघा. ज्यांना सत्ता, पदवी, अधिकार, राजकारणात यश ज्यांना पाहिजे अशा लोकांनी रविवारचा ते करायचं आणि सोमवारी त्याला पाण्यात विसर्जन करायचं. सत्ता, पदवी, अधिकार ज्यांना नोकरी लागत नाही अशा लोकांना सुद्धा, ज्यांना राजकारणात यश पाहिजे त्यांनी अनुभव घेऊन पहा. गव्हाच्या पिठाच्या लिंगानं राजकारणात यश मिळतं, नोकरी, सत्ता, पदवी, अधिकार मिळतो. 2 तांदूळ. आमच्या घरामध्ये जर सदोदित किरकिऱ्या भनभन्या होत असतील तर त्या उष्णता, हिट जे काही रोग बिमाऱ्या उत्पन्न करते ती निघून जाते तांदूळाच्या पिठाच्या शिवलिंगा. घरातले किरकिऱ्या भांडण तंटे कमी होतात आणि म्हणून तांदूळाच्या पिठाचं शिवलिंग सोमवारच्या दिवशी बनवायचं. कुठंच आम्हाला रस्ता दिसायला तयार नाही उन्नती करण्याचा, प्रगती करण्याचा. आत आत घर चाललंय, घरही लिहून दिलंय. अशा वेळेला सावकार दारात यायला लागलेला आहे. त्या वेळेला कशामुळे होतं असं? ज्यांच्या कुंडलीमध्ये पतीच्या किंवा पत्नीच्या किंवा दोघांच्याही रवी आणि मंगळ एका घरात आला तर त्याला विच्छेद योग म्हणतात. सज्जनो, विच्छेद म्हणजे वेगवेगळं करणे. रवी आणि मंगळ अनुक्रमे तुम्हाला जेवढे करता येतील तेवढे मंगळवार करण्याचा प्रयत्न करा. निश्चिततेनं तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. माझ्याकडे भामटेगिरी नाही, मी ह्याच गावात राहतोय. त्याच्या पुढं ज्यांच्या घरामध्ये माइंड इफेक्ट होतो, माइंड इफेक्ट, चक्रम बनणे, वेड बनणे, पिस लागणे, बावचाळल्यासारखं करणे, घरातला पुरुष, स्त्री वगैरे वगैरे, अशा वेळेला बुधवारच्या दिवशी डॉक्टरकडे नेलं की डॉक्टर म्हणतो जसं जसं त्याचं वय वाढल तस तसं त्याची बुद्धी विकसित होईल, म्हणजे अल्पबुद्धी. एक. दुसरं, अत्यंत हुशार असल्यामुळे फॅड बसणे आणि चक्रम होणे. आणि तिसरं, विपरीत बुद्धीनं वागणे. 3 प्रकार त्याचे. आणि असा जर प्रकार आमच्या घरात असेल तर तुमच्या घरातला माइंड इफेक्ट कमी होऊन जाईल, जे चक्रम व्हायला लागले कमी होऊन जाईल. त्याच्या पुढं ज्यांच्या घरामध्ये अखंड सुवर्ण राहावं किंवा पैसा राहावं असं ज्यांना वाटत असेल त्यांनी गुरुवारच्या दिवशी त्याच्या घरामध्ये असणार अखंड संपत्ती टिकते. महाराज, एखाद्याचा गुरु अनिष्ट असो नसो, गुरु अनिष्टाला नुकसान होऊन जाते, धन खर्च होतो, पैसा कापल्या जाता, खिसात हानी होते. ती हानी तर होत नाही, पण तुम्हाला उज्ज्वल असणारं यश मिळतं. कामाला येतात. घरामध्ये जी काही संतती आहे ती गुणवान, विद्वान, कुलवान, शीलवान उत्पन्न होते आणि अंतिम मोक्ष प्राप्ती होते. सातूच्या पिठाचं शिवलिंग बनवलं तर काळ्या तिळाचं असणारं शिवलिंग घरी बनवा शनिवारच्या दिवशी, किंवा उडदाचं शिवलिंग बनवा शनिवारच्या दिवशी आणि त्याची आराधना करा. अनुक्रमे 21, 31, 41, 51, 101 दिवशी उडीद वाहिल्या जातात. आणि अशा पद्धतीनं जे काही पिठाचे शिवलिंग आहेत हे 7 दिवसाचे, 7 पद्धतीचे आणि दान रूपानं म्हणून सांगितले. याच्याही पेक्षा पुढे अजून भाग राहिलेला आहे. बेल वाहिल्याच्या नंतर कसा बेल व्हावा पूर्णविराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महारुद्र महाराज, हर 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 हर। जो मना शिव चरण सुखदाई, भजो मना शिव चरण, भजो मना शिव चरण सुखदाई, भजो मना शिव चरण सुखदाई। शिव चरण जटा शंकरी नाम परो है, जटा शंकरी नाम परो है, त्रिभुवन पावनहारी, भजो मन शिव। यजमान दत्ताप्पा कानडे, तरटे आप्पा, लखन इंगमिरे आणि महारुद्र भाऊ गबाळे यांनी ताबडतोब आरतीसाठी समोर यायचे। तसेच उद्याच्या आरतीचे यजमान डॉक्टर अक्षय घेवारे, राजू हिंगमिरे, ओम भाऊ परदेशी, परशुराम हिंगमिरे असेल त्यांनी नाव सुचवायचं आणि आरतीला उभे राहायचं। चला आरतीवाले चला। शिवराजा मन्मथ स्वामी महाराजा, आरती शिवराजा मन्मथ स्वामी महाराजा, वेदांताचे सारे मुख पेरिये बीजय, वेदांताचे सारे मुख पेरिये बीजय, आरती शिवराजा मन्मथ स्वामी महाराजा, आरती शिवराजा मन्मथ स्वामी महाराजा। समाधी महास्तरी सर्पव्याघ्राची जाळी, समाधी महास्तरी सर्पव्याघ्राची जाळी, निरवर सापदे समदृष्टीने न्याहाळे, निरवर सापदे समदृष्टीने न्याहाळे, आरती शिवराजा मन्मथ स्वामी महाराजा, आरती शिवराजा मन्मथ स्वामी महाराजा। शिवभक्ती लोक झाली विश्व शिवमय केले, शिवभक्ती लोक झाली विश्व शिवमय केले, ग्रंथ हा परमरस गुह प्रगट केले, ग्रंथ हा परमरस गुह प्रगट केले, आरती शिवराजा मन्मथ स्वामी महाराजा, आरती शिवराजा मन्मथ स्वामी महाराजा।
शिवपुराणाची आरती शिवपुराणाची गंगाधरा अपरनेची आरती शिवपुराणाची गंगाधरा अपरनेची शिवपुराणाची आरती शिवपुराणाची गंगाधरा अपरनेची गंगाधरा अपरनेची ओम शिव भक्ती करो शंकराची गंगाधरा अपरनेची आरती शिवपुराणाची गंगाधरा अपरनेची आरती शिवपुराणाची आरती शिवपुराणाची गंगाधरा अपरनेची गंगाधरा अपरनेची नश्वर असे अभिमान ब्रह्मा विष्णूशी झाला पूर्ण महाकाल तेथे देऊना संशय केला निरसन जपासी वन असे परिपूर्ण होऊ नका दिन भक्ती करा कलिकाची गंगाधरा अपरनेची आरती शिवपुराणाची गंगाधरा अपरनेची आरती शिवपुराणाची आरती शिवपुराणाची गंगाधरा अपरनेची गंगाधरा फलदाता शिवासी भजा देवन से तुझा विश्वाचा राजा सेवा उमाशंकराची गंगाधरा अपरनेची आरती शिवपुराणाची गंगाधरा अपरनेची आरती शिवपुराणाची आरती शिवपुराणाची गंगाधरा अपरनेची गंगाधरा अपरनेची शिव सर्वासी पूजन अभूषण असे अष्टवर्ण शतस्थल पंचचार जान वंद्य सर्वासी शिवनाम शिवतोपन असे महानंद सच्चिदानंद अर्चना करा शिवलिंगाची गंगाधरा अपरनेची आरती शिवपुराणाची गंगाधरा अपरनेची आरती शिवपुराणाची आरती शिवपुराणाची गंगाधरा अपरनेची गंगाधरा अपरनेची झाली उत्पत्ती वंदना योगेश्वराची गंगाधरा अपरनेची आरती शिवपुराणाची गंगाधरा अपरनेची आरती शिवपुराणाची आरती शिवपुराणाची गंगाधरा अपरनेची गंगाधरा अपरनेची भूतवृत्त शिवरात्र प्रदोषामी सोमवार ज्योतिर्लिंग परात्पर महिमा असे त्यांचा थोर शिवयोग मुद्रा प्राप्त वीरभद्र चिंतेश्वर गंगाधरा 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 जय देव आषाढी कार्तिक भक्त जनती साधू जयती जय
विश्वासिनां माधवासिनां जय देव पांडुरंगा ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुभवहरं सर्वलोकैकनाथं नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव चतुर्पंचाचार्य महाराज संत श्री स्वामी महाराज शिवसंत लक्ष्मण महाराज पुंडलीक हर विठ्ठल श्री नामदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज छत्रपती शिवाजी महाराज महारुद्र महाराज हर 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 पटकन चल ना चालू